नमस्कार. आज आपण वडवणीमध्ये अशा ठिकाणी आहेत की वडवणीकरांचं कितीतरी दिवसाचं हे स्वप्न, बीड जिल्ह्याचं स्वप्न होतं की रेल्वे बीड जिल्ह्याला येते की नाही हा प्रश्न बीडकरांच्या मनामध्ये होता. परंतु आज आपण या वडवणीमध्ये रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत. या रेल्वे स्टेशनचं इथं काम चालू आहे. आपण पाहू शकता प्रगतीपथावर काम चालू आहे. आता कुठेतरी या वडवणीकरांना वाटायले की रेल्वे वडवणीला येईल अशी आशा त्यांना वाटत आहे. परंतु आतापर्यंत आपण नुसतं ऐकून ऐकून म्हणजे हे वडवणीकर असेल किंवा बीडकर असतील त्यांना वाटत नव्हतं की रेल्वे वडवणीला येईल किंवा बीडला येईल. आणि या ठिकाणी काम जवळपास पूर्वत्वाकडे जाताना आपल्याला दिसतं. हे पाहू शकता आपण, हे रूळ आहेत, रेल्वेचे रूळ आहेत. पाहू शकता या ठिकाणी रूळची फिटिंग या ठिकाणी झालेली आहे. पलीकडच्या साईडने एक रस्ता केलेला आहे आणि त्याच्या पलीकडून देखील एक रेल्वेचा रूळ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण हे पाहू शकता की रेल्वे स्टेशनवरील प्रतीक्षा हॉल असेल, ऑफिस असेल, असे काम ह्या रेल्वे स्टेशनचं या काम करताना इथं कर्मचारी आपल्याला दिसत आहेत, कारागीर या ठिकाणी दिसत आहेत. हे पाहू शकता आपण, बरंचसं हे स्ट्रक्चर आहे, बांधकाम आहे या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे. याचे कुठंतरी आणखी काम थोडंफार बाकी राहिलेलं आहे. या ठिकाणी आपण हा पाहू शकता प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्ममध्ये वरती टाकायचं राहिलेलं आहे. प्लॅटफॉर्म पूर्णत्व तयार झालेला आहे. हे ब्लॉक तयार झालेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रगतीपथावर काम चालू आहे. या ठिकाणी कारागीर आहेत, हे काम करत असताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी पलीकडे रेल्वे रूळ आहेत आणि असं सांगण्यात येतंय की आता या 2 ते 3 महिन्यामध्ये ट्रायलसाठी रेल्वे बीडला येणार आहे असा म्हणजे सांगण्यात येतंय. आणि बीडपर्यंतचं काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि 1-2 महिन्यामध्ये ट्रायलसाठी रेल्वे तिथपर्यंत येणार आहे. निश्चितच जे बीडकरांचं स्वप्न होतं की बीडला रेल्वे यावी, हे स्वप्न कुठेतरी पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसतं आहे. आणि ह्या वडवणीत आपण आज या रेल्वे स्टेशनवर आहे ते काम जवळपास पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसतंय. आणि हे रेल्वेचं बरंचसं काम मला तरी वाटतं की 6 ते 7 महिन्यामध्ये रेल्वे वडवणीला येणार आणि वडवणीकरांचं स्वप्न पूर्ण होणार हे आज आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर जाणवतंय, वाटतंय. कारण काम प्रगतीपथावर आहे आणि काम जवळपास या ठिकाणी पाहू शकता रेल्वे ट्रॅक आहे. या ठिकाणी कुठे छोटे मोठे कामं राहिलेले ते चालू आहेत, हे आपण इकडं पाहू शकता. अशा प्रकारे आज आपण या रेल्वे स्टेशनवर, वडवणीच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आणि या रेल्वे स्टेशनचं काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत काम आलेलं आहे आणि रेल्वे कधी येणार आहे याचा आढावा आपण आज घेतलेला आहे. पाहू शकता आपण त्या रेल्वे स्टेशनच्या फ्रंट साईडनं आलेलो, जेणेकरून वडवणीकडून आल्यानंतर इथून आपल्याला मध्ये जाण्यासाठी एंट्री होणार आहे. आणि हे पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारचं काम चालू आहे. काम आता जवळपास पूर्णत्वाकडे आलेलं आहे. ही अशीच बिल्डिंग आहे. रेल्वे स्टेशन इथून रेल्वे बीडकडून येणार, इकडे परळीला जाणार आणि वडवणीकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही रस्ता असणार आहे, हा मेन रस्ता असणार आहे. या ठिकाणी लोक येणार आहेत आणि इथूनच परत जाणार आहेत. अशा प्रकारचं हे रेल्वे स्टेशनचं फ्रंट बाजू आहे. आपण बॅक साईड पाहिलेली आहे. धन्यवाद. हनुमंत म्हात्रे, वडवणी.